हॅलो एव्हरीवन, उद्याचं मार्केट ॲनालिसिस बघूया. 5 मार्चला कोणते इम्पॉर्टंट लेवल असू शकतात ट्रेड करताना. सो सगळ्यात पहिले निफ्टी बँक निफ्टीनी जी आदल्या दिवशी जी रॅली होती फ्रायडेला, आपल्याला खूप चांगली रॅली बघायला भेटली. त्याच्यानंतर साईडवेज होता सॅटर्डेला पण, आणि आज पण पूर्ण दिवस मार्केट साईडवेज होता. तर हे होतं मार्केटमध्ये, जेव्हा पण एक चांगली रॅली येते मार्केटमध्ये थोडासा मार्केट पॉज घेतो. ओके, आता ह्याच्यानंतर इम्पॉर्टंट लेवल बघायचंय आपल्याला. बघूया कोणतं लेवल्स इम्पॉर्टंट राहणार आहे. मार्केट वर जाईल का खाली जाऊ शकतो. सो सगळ्यात पहिले निफ्टीने एक रेंज बनवलाय 22,350 आणि 22,450. ह्या 100 पॉईंट मध्ये तो ट्रेड करतोय. याचा जर ब्रेकआउट होतोय, जर तो 450 ब्रेक करतोय तर तो 500 पर्यंत जाऊ शकतो. 500-550 पर्यंत ट्रॅव्हल करणार. बट इन केस तो सपोर्ट ब्रेक करतोय 350चा, तर त्याला खाली अगेन सपोर्ट आहे 22,300चा सपोर्ट आहे, 22,200चा सपोर्ट आहे. तर कदाचित तिकडं सपोर्ट घेऊन तो परत वरच्या साईडला पुलबॅक देऊ शकतो. सो उद्या जर का तो जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे, जो आज त्यांनी सपोर्ट बनवलाय 22,350, तो ब्रेक होता तर अजून लोअर लेवलला बघायला भेटू शकतं. ओके, सो हे झाले निफ्टीचे लेवल्स. आता बँक निफ्टीचे लेवल्स डिस्कस करूया. बँक निफ्टीने पण जे इम्पॉर्टन्स लेवल क्रिएट केलेत, 47,200 हे इम्पॉर्टंट सपोर्ट बनवलाय त्यांनी, आणि 47,500 हे एक रेंज आहे. तर ह्या दोन्ही रेंजमध्ये तो ट्रेड करतोय. इन केस 47,200 ब्रेक करतोय तर 47,000 जो त्याचा ब्रेकआउट पॉईंट आहे तिथून तो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि इन केस तो अबव लेवल्सला त्यांनी ब्रेक केलं, 47,500 ब्रेक केलं तर 48,000 पर्यंत ट्रॅव्हल करणार. तर ह्या इम्पॉर्टंट झोनला मार्क करून घ्या, ज्या झोनमध्ये तो ट्रेड करतोय. जर का त्याचा ब्रेकआउट होतोय तर तो त्याच्या लेवलच्या व्यतिरिक्त वरती किंवा खाली ट्रॅव्हल करू शकतो. थँक्यू सो मच.